तर मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर अप्पी आमची कलेक्टर या मालिकेमध्ये अमोलने परत अप्पी अर्जुनसाठी डेट प्लॅन केली असते आणि यात कदम त्याला मदत करतात. कदम अप्पीला फोन लावतात आणि अप्पी फोन उचलते. तर अमोल बोलतो, "मा, आज तू लवकर घरी ये. मी बाबा आणि तुझ्यासाठी डेट प्लॅन केली आहे." तर अप्पी अमोलला बोलते, "बाळा, थकत नाही का रे हे करून?" अमोल नाही बोलतो, "मला तुम्हाला एकत्र आणायचं आहे, तोपर्यंत मी थकणार नाही." आणि कदम अर्जुनला पण फोन लावतात. अर्जुनला पण लवकर घरी बोलावून घेतात. त्यानंतर कदम एक प्लॅन करतात आणि सर्वांना स्वतःच्या घरी घेऊन जायचं असं ठरवतात, म्हणजे अप्पी अर्जुनला एकांत मिळावा म्हणून. आणि तर हे सांगितल्यानंतर रुपाली जायला तयार नसते. कदम बोलतात, "ईशाने आपल्यासाठी गावावरून काहीतरी पाठवले आहे, आपल्याला तिथे जायचं आहे." पण रुपाली काही ऐकायला तयार नसते. रुपाली बोलते, "जर आपण सर्व गेलो तर पी आणि अर्जुन भाऊजींना जेवायला कोण वाढणार?" तर मोना तिला समजावते, "आपण जाऊ ना रुपाली ताई," असं तिला समजावत असते. मग रुपाली बोलते, "नाही." तर कदम बोलतात, "मी अर्जुनला फोन लावला आहे, अर्जुन आणि अप्पी डायरेक्ट तिथे येणार आहे." हे ऐकून रुपालीच्या जीवात जीव येतो. रुपाली बोलते, "ठीक आहे, मी पण येते." मग सर्व तिथे जायला निघतात. मग इकडे स्टेशनमध्ये अर्जुन हा बसलेला असतो. तिथे चिंचुके येतो. चिंचुके अर्जुनला बोलतो, "अहो सर, तुम्ही आर्या वहिनीला वेळ का नाही देत? तुम्ही त्यांच्यासोबत कुठे फिरायला का नाही जात?" अर्जुन गप्प बसलेला असतो. अर्जुन अपर्णाच्या विचारात गुंतलेला असतो. तर चिंचुके बोलतात, "त्या मॅडमनी, अपर्णा मॅडमनी तुम्हाला 7 वर्ष किती त्रास दिला हे मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही समोर वाढा. हेच तर एक कारण असू शकते ना तुम्ही समोर वाढायला. तुम्ही का नाही समोर वाढत?" हे ऐकून अर्जुन अजून गप्प बसतो. अर्जुन चिंचुकीला समजावतो, "ना हो रे, अपर्णा इतकी वाईट नाही आहे. एका चुकीनं आपण प्रत्येकाला इतकं मोठं सजा नाही देऊ शकत. त्याच्या बाकी त्याने केलेलं काहीतरी बघावं लागते ना. एका चुकीमुळे त्याचे चांगल्या चांगल्या गोष्टी आपण अवॉइड नाही करू शकत." तर असं तो चिंचुकीला समजावतो. त्यानंतर चिंचुके बोलतो, "माझं मत हे आहे की तुम्ही आर्याला वेळ द्यावा." आणि चिंचुके तिथून निघून जातो. त्यानंतर त्यानंतर इकडे आर्या कदमाकडे येते. सर्व जमले असतात. मग ती वहिनी आर्याला विचारते अर्जुन भाऊजीबद्दल. तर आर्या बोलते, "हां, तो स्टेशनला आहे." तर रुपाली बोलते, "आज खूप काम होते ना तिथे?" तर आर्या बोलते, "नाही, आज तर आम्ही फक्त निवांत होतो, मस्त बसलेलो होतो." हे ऐकून रुपाली विचार करायला लागते. ती घडलेला प्रकार आर्याला सांगते. आर्या बोलते, "असं का? म्हणून अप्पी अर्जुनला एकांत मिळावा म्हणून बाबांनी हा प्लॅन केला आहे का?" तर रुपाली बोलते, "हो, मला पण असंच वाटते." तर रुपाली बोलते, "मी तर जाऊ शकणार नाही इथून आताच्या आता, पण तू जाऊ शकते." तर आर्या मागच्या पावली निघायला जाते. मग इकडे अप्पी अर्जुन घरी येतात. अपर्णाने ऑलरेडी छान साडी घातलेली असते, कारण तिला डेटचं माहीत असते. पण अर्जुनला हे माहीत नसतं. अर्जुन अपर्णाला पाहून एकदम हरून जाते. अपर्णा त्याला बोलते, "आपली डेट राहून गेली होती ना, ते अमोलने परत प्लॅन केली आहे, म्हणून आपल्या दोघांना डेट करायची आहे." तर अर्जुन बोलतो, "का बरं असं केलं परत?" तर अपर्णा बोलते, "अमोलची इच्छा होती ना, चला आपण आता डेट आपली कंप्लीट करून घेऊया." अर्जुन आणि अप्पी खाली बसतात. अर्जुन लपून अप्पीकडे बघत असतो. तर अप्पी बोलते, "अरे लपून का बघतोय? मी तुझीच बायको आहे ना. तू लपून का बघतोय? मला डायरेक्ट बघू शकते ना." अर्जुन बोलतो, "नाही, माझा साखरपुडा झाला आहे आर्याशी. आपलं 7 वर्ष पहिले किती आपण एक वेगळे झालेलो आहोत. तर आता हे नाही होऊ शक्य आहे." तर अपर्णा आणि अर्जुनमध्ये संभाषण होते. अपर्णा बोलते, "ते जाऊ दे ना, झालं झालं विसरू आपण आणि समोर वाढूया." तर अर्जुन विचारात पडतो आणि इथेच आजचा भाग संपतो. धन्यवाद.